नमस्कार लाडक्या बहिणींनो, मिस्टर कर्वे या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। ज्या महिला या लाडक्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यांचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। म्हणजे ज्या आतापर्यंत महिलाला केवायसी करू शकत नव्हत्या, म्हणजे त्यांचे वडील नव्हते, पती नव्हते, घटस्फोटित महिला होत्या, अशा महिलांना आता केवायसी करता येणार आहे। त्यासाठी शासनाने नवीन ऑप्शन जाहीर केलेले आहे। तर त्या ऑप्शनसाठी तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि त्यासाठी काय करावं लागेल, प्रोसिजर काय असेल, हे सगळे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला लाडक्या बहिणींनो, आपण पाहूया की तुम्हाला कसल्या प्रकार कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि ती प्रोसिजर काय करायची, की तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही वडील आणि पती हे दोन्ही नसेल तर कशा पद्धतीने तुम्ही ती केवायसी आपली पूर्ण करून घेऊ शकता आणि तुमच्या योजनेचा पुढील लाभ तुम्हाला मिळू शकेल। हे कशा पद्धतीने तुम्ही केवायसी पूर्ण करू शकता हे आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पाहूया। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे पहा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगलला येऊन मुख्यमंत्री माझी लाडकी .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला यायचं आहे। या वेबसाईटला आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होते। ते इथे पहा, ई केवायसी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्याकडून पर्यायी निवडताना संभ्रम झाल्यामुळे ई केवायसी करताना चूक झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसल्यास तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा आपण ई केवायसी पूर्ण करण्यास केली नसेल यांना इथे क्लिक करा, म्हणजे ह्या बटनावर इथं क्लिक करायचे। अशा प्रकारे तुम्हाला नोटीस आलेली की कोणते जरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथून केवायसी पूर्ण करून घेऊ शकता। हे कशा प्रकारे करायचे हे पाहूया आपण। त्याला क्लिक करायचं, त्यानं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस ओपन होते। इथे इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे इथे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लाभार्थ्याचे आधार क्रमांक टाका म्हणून असं ऑप्शन आलेलं आहे। तिथे तुम्हाला महिलेचा आधार कार्ड नंबर इथं टाकून घ्यायचा आहे। महिलेचा आधार कार्ड नंबर इथं टाकल्याच्या नंतर त्यानंतर इथं तुमचा जो कॅप्चा दिसतो तो कॅप्चा जसा इथं टाकून घ्यायचा आहे। 42 38 43 जसा कॅप्चा आहे तो इथं टाकून घ्यायचा आणि मी सहमत आहे ह्या बटनावर क्लिक करायचं आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होते। इथं OTP पाठवला जातो, तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवर OTP जातो, तो OTP इथे टाकून घ्यायचा। OTP टाकल्याच्या नंतर OTP टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतं। इथं सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न विचारला जातो की तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहात। तर तुम्ही विवाहित असाल तर विवाहित निवडायचं, अविवाहित असाल तर अविवाहित निवडायचं। आपल्या केसमध्ये इथं विवाहित आहे असं आहे, ते आपण इथं विवाहित आहे असं निवडून घेऊया। त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला जातो की तुमचे पती आहेत का पतीचं निधन झालेलं आहे का तुम्ही घटस्फोटित महिला आहात, हे तुम्हाला इथे विचारलं जातं। 3 ऑप्शन आले जातात। आपल्या केसमध्ये इथं पतीचं निधन झालेलं आहे, आपण हे पतीचं निधन आहे 2 नंबरचा ऑप्शन निवडलेला आहे। इथं सगळं त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होते। नंतर इथं तुम्ही जातीचा प्रवर्ग, तुमचं कोणती जात आहे त्या जातीचा प्रवर्ग इथं निवडून घ्यायचा। इथं सर्वसामान्य इथे निवडून घेतलेलं आहे आणि हे पाहतात पहिला ऑप्शन आलेला आहे इथे की माझ्या कुटुंबातील सदस्याचे कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे असेल तर ओके हो करायचं, नसेल तर नाही करायचं। जर तुम्ही आहे असं केलं तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे इथं नाही ऑप्शन हे निवडायचं। दुसरा प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून निवृत्ती वेतन घेत आहे जर केलं तर तुम्हाला इथं तुमच्या योजनेच्या लाभातून तुम्ही वगळल्या जाताल आणि नाही केलं तर तुम्हाला योजनेचा पुढे लाभ भेटेल। त्यामुळे इथे हे दोन्ही पण ऑप्शन नाही अशी निवडायचे आहेत। आणि पुढे तुमचा दुसरा ऑप्शन दिलेला आहे की माझे पती हयात नसून मृत्यू दाखल्याचा सत्यप्रत हे संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे 31/12/2025 पर्यंत जमा करेल, असं इथं टिक मार्क करायचे। म्हणजे ही तुमच्या पतीचा मृत्यूचा दाखला ते तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे त्याची जमा करायचं आहे, त्याची झेरॉक्स कॉपी जमा करायची आणि ही खोटी माहिती असेल तर हे पुढे आहे त्याला टिक मार्क करायचं, जर खरी माहिती आहे। आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची ई केवायसी पडताळणी पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे तुम्हाला येईल। अशा प्रकारे ही आपली केवायसी पूर्ण झालेली आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।